नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केंद्रात नवं सरकार आल्यापासून प्रशासन गतिमान, विकास दर आणि औद्योगिक विकास दरात वाढ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, सांबा क्षेत्रातल्या 13 ठाण्यांवर रात्रभर गोळीबार. देशभरातल्या एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम आजपासून थेट जमा होणार. नियोजन आयोग आता नीती आयोग म्हणून ओळखला जाणार. काश्मीरमध्ये भाजपा नेते राज्यपालांना भेटले. सत्ता स्थापन करण्यासाठी घाई नाही, पक्षाचं स्पष्टीकरण. आणि नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत. शांघायमध्ये गालबोट, चेंगराचेंगरीत 35 ठार. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. गेल्या 6 महिन्यात मोदी सरकारनं प्रशासन गतिमान केलं आहे. या काळात विकास दर तसंच औद्योगिक विकास दरही वाढला आहे, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत आज प्रसारमाध्यमांना केंद्र सरकारच्या गेल्या 6 महिन्यातल्या कामगिरीबाबत माहिती दिली. पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही 100% अनुदानित योजना केंद्र सरकारनं दिली असून 2 वर्षात 5 लाख कृषी पंप देण्याची सरकारची तयारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशात होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणाची विशेष चिंता वाटते असं सांगत गडकरी यांनी देशातील अपघात 50% कमी करण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं. देशात दरवर्षी 1.5 लाख लोक अपघातानं मृत्युमुखी पडतात, तर 3 लाख लोक अपंग होतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी बोर्ड तयार करणार असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात अपघातप्रवण अशी 2,500 ठिकाणं नोंदवल्याचं त्यांनी सांगितलं. रस्ते बांधणीच्या कामालाही वेग आला असून प्रलंबित प्रकल्पांपैकी 95% प्रकल्प सुरू झाले आहेत. अगदी सिमेंटची गोणीही स्वस्त मिळवून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच असून सांबा आणि जम्मू विभागात 13 विभागीय ठाण्यांवर तसंच नागरी क्षेत्राबरोबरच आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकिस्ताननं काल रात्रभर जोरदार गोळीबार केला. मध्यरात्री पाकिस्तानी रेंजर्सनी अचानकपणे गोळीबार करत सीमेवरची ठाणी तसंच नागरी क्षेत्रालाही लक्ष्य केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे. भारतीय जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून सकाळपर्यंत गोळीबार सुरूच होता. याआधी पाकिस्ताननं कालही शस्त्रसंधीचा भंग केल्यानं त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत 4 पाकिस्तानी रेंजर्सना ठार केलंय. देशभरात स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या बँक खात्यात आजपासून अनुदानाची रक्कम थेट जमा होणार आहे. या गॅस ग्राहकांच्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेचं पहल असं नामकरण करण्यात आलं असून त्यानुसार ग्राहकांना सिलेंडरसाठी मागणी नोंदवल्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये 568 रुपये जमा होतील आणि ग्राहकाला बाजारभावानं सिलेंडर खरेदी करावा लागेल. 15 नोव्हेंबर 2014ला देशातल्या 54 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना लागू करण्यात आली होती, तर आजपासून ही योजना देशाच्या उर्वरित सर्व भागांमध्ये लागू करण्यात आली आहे. 2013च्या जूनपासून या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात झाली. मात्र त्यावेळी या योजनेसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्यानंतर योजनेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर त्यात सुधारणा करून आधारची सक्ती मागे घेण्यात आली. त्यानुसार ज्या ग्राहकांकडे आधार कार्ड नाही ते ग्राहक बँक खात्याचा नंबर स्वयंपाकाच्या गॅसच्या ओळखपत्र क्रमांकाशी जोडून या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याचं विना अनुदानित गॅस सिलेंडर आणि विमानासाठीच्या इंधन दरात कपात करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 43.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी ही दर कपात आज जाहीर केली. दिल्लीत 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित गॅस सिलेंडरसाठी आता 708 रुपये 50 पैसे मोजावे लागतील. ऑगस्टपासून विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातली ही 5वी कपात आहे. विमानासाठीच्या इंधन दरातही 12.5% कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीनं 5 वर्षातला नीचांक गाठल्याच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टपासूनची ही 6वी कपात आहे. केंद्रीय नियोजन आयोग आजपासून नीती आयोग या नावानं ओळखला जाणार आहे. नियोजन आयोगाची जागा नवी यंत्रणा घेणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनीच जाहीर केलं होतं. त्यादृष्टीनं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे.
नव्या नीती आयोगात पंतप्रधान, काही कॅबिनेट मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री तसंच विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ यांचा समावेश राहील असं समजतं. नियोजन आयोगाच्या फेररचनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली होती. काँग्रेस शासित काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र नियोजन आयोगाची रचना बदलण्याला विरोध दर्शवला होता. काश्मीरमध्ये भाजपच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल NN बोरा यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यातली सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र सत्ता स्थापनेबाबत घाईगर्दीनं निर्णय घेणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलं आहे. भाजपा आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यात येत्या 1-2 दिवसात औपचारिक चर्चा सुरू होईल अशी आशा भाजपानं व्यक्त केली आहे. भाजपशी चर्चा करण्यासंदर्भात PDPनं कालच सकारात्मक संकेत दिले होते. दरम्यान उभय पक्षात अनौपचारिकरित्या संपर्क झाल्याचं भाजपा सरचिटणीस राम माधव यांनी म्हटलं आहे. PDPच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचे सकारात्मक संकेत दोन्ही पक्षात औपचारिक चर्चेसाठी उपयुक्त ठरतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. जगभरात नवीन वर्षाचं स्वागत मध्यरात्री जल्लोषात झालं. दुकानं, हॉटेल्स, मॉल्स, चित्रपटगृह गर्दीनं ओसंडून वाहत होती. समुद्रकिनारे तरुणाईच्या जल्लोषानं फुलून गेले होते. मुंबईत काल फटाक्यांच्या रोषणाईत नागरिकांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या. नवी दिल्ली, सिमला इथं कडाक्याची थंडी असूनही लोकांनी उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत केलं. जयपूर, भोपाळ इथंही तरुणाईनं जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमात भाग घेतला. गोव्यात अनेक हॉटेल्समध्ये देशी परदेशी पर्यटक उत्साहानं कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. तर बंगळुरू, रायपूर तसंच अहमदाबादमध्येही सरत्या वर्षाला निरोप देत लोकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. परदेशातही न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, थायलंड, जपान इथं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दुबईत जगातल्या सर्वात उंच इमारतीवर बुर्ज अल खलिफावर केलेली रोषणाई साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. वर्ष माझी खात्री आहे की काहीतरी चांगलं घेऊन येईल महाराष्ट्रासाठी. फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर भारतासाठी. हे वर्ष खरोखरच आनंदाचं, सुखाचं आणि भरभराटीचं जाईल. जितने भी हमारे चाहने वाले हैं और आप सबको नए वर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं. 2015 आप सबके लिए शुभ हो, मंगलमय हो, यही मेरी कामना है. सारे व्यूअर्स को मेरी तरफ से वेरी मेरी क्रिसमस एंड अ वेरी हैप्पी न्यू ईयर. सबको हैप्पी न्यू ईयर और सबको बहुत बहुत प्यार, खुशियाँ. खूप प्रगती व्हावी आपल्या मुंबईची, असं नाही म्हणणार मी, फक्त आपल्या देशाची खूप प्रगती व्हायला पाहिजे आणि ती होईल असं कुठेतरी एक मन सांगतंय. आणि सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आप सबका नया साल जो हो बड़ा शुभ हो, बड़ा खूबसूरत हो, खुशहाल हो और हेल्दी हो. And God bless you and I wish you all the best for 2015. I'd like to wish everybody a very happy New Year. सभी दर्शकों को नए साल की बहुत बहुत मुबारक, मेरी शुभकामनाएं. मुकेश खन्ना की तरफ से, शक्तिमान की तरफ से और भीष्म पितामह की तरफ से नए साल की ढेर सारी शुभकामनाएं. इस साल हो सके तो जाति पाति का भेद मिटाकर अपने आप को भारतीय कहना शुरू करो. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वसमावेशक समाजाच्या निर्माणासाठी समाजाच्या सर्व घटकांमध्ये सामंजस्य वाढवण्यासाठी नवीन वर्षात प्रयत्न करा, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येईल अशी आशा उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज 1 जानेवारी 2015. इंग्रजी कालगणनेनुसार आज नव्या वर्षाचा पहिला दिवस. हा दिवस केवळ नवी दिनदर्शिका सुरू करण्यापुरता मर्यादित नसावा. नव्या वर्षाची सुरुवात साजेशी करायची असेल तर आपल्या रोजच्या जगण्यात काहीतरी सकारात्मक बदल होणं अपेक्षित आहे. तो काय आणि कसा याविषयी KEM रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी दूरदर्शनशी दूरध्वनीवरून साधलेला हा विशेष संवाद. असं असतं की नवीन वर्षाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपण सगळ्यांना खूप उत्स्फूर्तपणा असतो, आनंद असतो, मोटिवेशन चांगलं असतं, उत्साह असतो आणि असं वाटतं की आपण बरंच काही करायला हवं.
पण आदल्या दिवशी जेव्हा आपण सगळेजण ते वर्षाचे संपताना जो काही आनंद घेतो आणि अगदी लेट नाईट पर्यंत जागे राहतो वगैरे, तर याच्यामुळे होतं काय की दुसऱ्या दिवशी ही सगळी जी उत्स्फूर्त आपण अगदी सुरुवात केली पाहिजे पुढच्या वर्षाची आणि काही आपण साधारणतः विधायक दृष्ट्या बघितलं पाहिजे, सकारात्मक बघितलं पाहिजे, प्लॅनिंग करायला पाहिजे किंवा छोट्या मोठ्या योजना करायला पाहिजेत की जे आपल्याला इच्छा आहे की ते आपण या वर्षामध्ये आपल्याला मिळायला हव्यात. तर तसं व्हायला हवं. तर इनफॅक्ट मला असं वाटतं वर्षाची सुरुवात बऱ्याच वेळेला कशी होते की बऱ्याच वेळेला आपण झोपलेले नसतो, मग आपण ती झोप रिकव्हर करायचा प्रयत्न करत असतो तर किंवा इतर काही गोष्टी करतो. मला असं वाटतं की साधारणतः वर्षाच्या सुरुवातीला आपण एक एनर्जी अशी सळसळून ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काहीतरी व्यवस्थित आणि उत्तम केलं पाहिजे. शेवटी कसं असतं, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जी काही सुरुवात करायची ती स्वतःच्या आरोग्यापासून करणं हे खूपच महत्वाचं असतं. म्हणजे की मला असं वाटतं कितीही काही तुम्ही आदल्या दिवशी झोप घेतलीत किंवा उशिरा झोपलात किंवा त्याच्यामुळे झोप पूर्ण झाली नाही तरी आजचा जो कमिटमेंट जी असते आणि आज आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असतो आणि त्या दिवशी आपण साधारणतः वर्षाच्या सुरुवातीला आपण आपल्याला असंच निश्चित सांगितलं पाहिजे की हे वर्ष मी माझ्या आरोग्यासाठी घडवणार आहे किंवा माझ्या आरोग्यासाठी कमिट करणार आहे. म्हणून कितीही काही झालं तरी तो शुभारंभ करायला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या जीवनासाठी. आणि चालणं म्हणा किंवा छोटीशी एक्सरसाइज करणं म्हणा, अगदी आसनाला सुरुवात करणं म्हणा किंवा आज साधारणतः आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणार आहोत, साधारणतः आरोग्यपूर्ण जेवण जेवणार आहोत, उगाच तेल तूप जास्त खाणार नाही. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या आरोग्याची सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी वर्षाचा पहिला दिवस हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यात निश्चित राहायचं आपण. म्हणजे की ते एक ज्याला असं म्हणतात की ते आतून आलेला आपला आवाज असतो आणि तो आवाज खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपण पक्का करायला पाहिजे. नववर्ष साजरं करण्याच्या प्रचलित पद्धतीला फाटा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन वर्ष आगळ्या पद्धतीनं साजरं करण्यात आलं. विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्त विभाग निरंजन योग संशोधन केंद्रातर्फे सामाजिक बांधिलकी जपत नववर्षाच्या सुरुवातीला मूकबधीर मुलांना नवे कपडे भेट देऊन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सुधीर गव्हाणे, चारुलता रोजेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अंध, मूकबधीर आणि HIV ग्रस्त मुलांसाठी गीत गायन आणि संगीताचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला होता. नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमाला काल गालबोट लागलं. चीनमध्ये शांघाय इथं नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये पळापळ झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 जण मरण पावले तर 42 जण जखमी झाले. या दुर्घटनेमागच्या कारणांचा तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यात रेवस ते बहिरीचा पाडा या पट्ट्यात गेली अनेक वर्ष खार बंदिस्तीची कामं झालेली नाहीत. परिणामी इथली शेतजमीन नापीक झाली असून ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. अलिबागमध्ये बहिरीचा पाडा, बंगला बंदर ते रेवस दरम्यानची 15 ते 20 गावं खारेपाट विभागात येतात. या भागामधल्या शेकडो एकर जमिनीवर पूर्वी मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जायची. तेव्हा पीकही चांगलं येत असल्यानं गावकरी संपन्न होते. मात्र गेल्या 30 वर्षात इथं खार बंदिस्तीची कामं न झाल्यामुळे शेतजमिनीवर खारफुटीची जंगलं तयार झाली आहेत आणि या नापीक जमिनीत कोणतंच पीक घेता येत नसल्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या भाताच्या कोठारामध्ये भाताच्या राशी व्हायच्या त्याच शेतकऱ्यांना आज रेशनच्या तांदळांवर आणि धान्यावर उपजीविका चालवावी लागते. तर अशा या परिस्थितीत शासनाने आता शेती तर पाण्याखाली गेलेली आहे. काहीतरी उपक्रम राबवून काहीतरी इंडस्ट्री आणावी, शासनाने दखल घेऊन या भागाचा काहीतरी विकास करावा. मच्छीची आशी धरतोय. आता मच्छीलाच गेलो होतो त्या बाजूला वरी घेऊन, तो आता 4 पैसे मिळतील संध्याकाळी, तर त्याचा काय सामान सुमान हाणू तो कोरोना खायला, अशी आमची परिस्थिती करून ठेवली या लोकांनी. या जमिनीवर एखादा विकास प्रकल्प येण्याची वाट इथले तरुण पाहत आहेत, जेणेकरून किमान रोजगाराचा प्रश्न तरी सुटू शकेल.
एखादा चांगला प्रोजेक्ट, आज विमानतळाचा प्रोजेक्ट या लोकांनी इथनं घालवला, इथं विमानतळ आला तरी आम्हाला आनंद आहे, काही दुःख नाही. विमानतळ येऊ दे किंवा कुठला प्रोजेक्ट येऊ दे, जेणेकरून इथल्या लोकांना मोलमजुरी भेटेल, काही कामधंदे भेटतील, उपासमारीची वेळ संपून जाईल. बहिरीचा पाडा आणि गणेशपट्टी या भागातल्या गावांना आजही भरतीचा फटका बसतो. तसं गणेशपट्टीचं पुनर्वसन झालं आहे, मात्र व्यवसायाकरता इथं वसलेल्या कुटुंबांना अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागत आहे. आमच्या गावात समुद्राचं पाणी येते, ते सगळी हातून पांगून ओली होतात, पोराबाळांचे बसणे उठण्याचे वांदे होतात. आता शेतीभाजी काही पिकत नाही. आज 20 वर्ष झाली. याच्या पश्चात आता तुम्ही काहीतरी याचा प्रयत्न करा, आम्हाला जगण्याचा. अलिबागचा समुद्र किनारा हा खरं तर पर्यटनाचा विषय. ही झाली नाण्याची एक बाजू. आणि दुसरीकडे वर्षोनवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या इथल्या खारेपाट भागातली ही काही गावं जी अजूनही मूलभूत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी विकासाच्या प्रतीक्षेत आहेत, येणाऱ्या नव्या वर्षामध्ये बदलाची आस बाळगून. धुळ्यात दलित पॅन्थरच्या वतीनं आज भीमा कोरेगाव शौर्य दिन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव इथं ब्रिटिश सैन्यात असलेल्या महार रेजिमेंटच्या 500 सैनिकांनी 25,000 पेशवे सैन्याचा पराभव केला. या इतिहासाचं स्मरण म्हणून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी भीमा कोरेगावला भेट देत असत. ब्रिटिश सरकारनं या जागी विजयस्तंभ उभारून या सैनिकांच्या शौर्याला अभिवादन केलं होतं. राज्याला आणि देशाला हा इतिहास माहिती व्हावा यासाठी धुळ्यात प्रथमच विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण होईल असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक म.द. हातकणंगलेकर यांना काल सांगली भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यावेळी डॉ. मोरे बोलत होते. मराठी भाषेच्या मजबूतीकरणासाठी सर्वांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे असं सांगून डॉ. मोरे म्हणाले की इंग्रजी शाळांवर बंदी घालून चालणार नाही, मराठी भाषेतील कमतरता दूर केली पाहिजे. इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या म.द. हातकणंगलेकर यांनी मराठी साहित्याच्या विकासासाठी पुष्कळ काम केलं आहे असा उल्लेख त्यांनी यावेळी केला. सुधीर गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला भैयासाहेब परांजपे, अरुण दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. लोकांना असं वाटतं की मराठीतून जर आपण शिकलो तर आपला आधुनिक जगामध्ये पाठ लागणार नाही, आपण टिकणार नाही. तर ही त्यांची भीती जी आहे ती अनाठायी आहे, हे आपण दाखवून दिलं पाहिजे. आणि मराठी खरंच जर त्यासाठी कमी पडत असेल त्यांच्या या गरजा भागवण्यासाठी, तर ती कमी पडू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे, काहीतरी प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, तर मग हे होणार नाही. महिला बचत गट हे ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम करण्याचं उत्तम माध्यम असून योग्य प्रशिक्षणाच्या मदतीनं बचत गटांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठही उपलब्ध होईल असा विश्वास राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे. महालक्ष्मी सरस 2015 या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते काल मुंबईत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या आणि कौशल्य विकास या धोरणाअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्य महिलांना प्रशिक्षण देणं शक्य होणार असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. बचत गटांच्या माध्यमातून देशात सुरू झालेल्या महिला सक्षमीकरण मोहिमेला राज्यात चांगलं यश मिळालं असून कठीण काळात घर सावरणाऱ्या महिला कोणत्याही उद्योगाचं उत्तम व्यवस्थापन करू शकतात. विकास व्यवस्थेत नारी शक्तीचा उपयोग करून घेतल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, ही पंतप्रधानांची संकल्पना आपण राज्यातही स्वीकारली आहे असंही त्यांनी सांगितलं. महिला बचत गटाच्या उत्पादनांसाठी मॉल बांधून त्यातील दुकानं चक्रीय पद्धतीनं वेगवेगळ्या बचत गटांना देऊन त्यांच्या उत्पादनांना सतत बाजारपेठ उपलब्ध करून देता येणार आहे. या संदर्भात नगरपालिका, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदा यांच्याशी निश्चितपणे विचारविनिमय केला जाईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. मानवतेसाठी विज्ञान हे ब्रीदवाक्य असलेली इंडियन सायन्स काँग्रेसची राष्ट्रीय परिषद 3 ते 7 जानेवारी दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात होत असून या परिषदेच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावं असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी काल केलं. इंडियन सायन्स काँग्रेसची 102वी राष्ट्रीय परिषद यंदा मुंबई विद्यापीठात होत आहे.
याबाबतच्या पूर्वतयारीची आढावा बैठक वायकर यांच्या अध्यक्षतेखाली कलिना इथं घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर, कुलसचिव A.M. खान यांच्यासह मुंबई महापालिका अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ठसा उमटवलेले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधक या परिषदेला उपस्थित राहणार असून या प्रदर्शनाला शाळा कॉलेजमधील विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता यांनी भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. नागपूर इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्राचा 43वा स्थापना दिवस काल साजरा करण्यात आला. यानिमित्त शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान कशा प्रकारे कार्य करतात, त्यांच्याकडे कोणती शस्त्र आहेत, त्या शस्त्रांचा कशा प्रकारे उपयोग होतो याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, हा या प्रदर्शनामागचा उद्देश होता. यह प्रदर्शनी मूलतः इसलिए लगाई गई है कि सीआरपीएफ के जवान, उनके परिवार के लोग और हमारे आसपास के लोग ये जान सकें कि सीआरपीएफ कैसे काम करती है, सीआरपीएफ के पास कौन कौन से अस्त्र शस्त्र और बाकी के गजेट्स हैं और उनका कैसे उपयोग करते हैं. कांदिवली इथल्या साई स्पोर्ट्स मैदानावर 13वी राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धा काल संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधून 310 धनुर्धारींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा एकूण 3 प्रकारात खेळल्या गेल्या. यामध्ये रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड आणि इंडियन राऊंडचा समावेश होता. झारखंड इथं होणाऱ्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड यावेळी करण्यात आली. या स्पर्धेत अमरावती, अहमदनगर, मुंबई, बुलडाणा, पुणे या जिल्ह्यांमधल्या खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगर इथं झालेल्या 60व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलं आणि मुलींच्या संघांचंही अजिंक्यपद हरियाणाच्या संघानं पटकावलं. हरियाणाच्या मुलांच्या संघानं पंजाबला 25-23, 25-19 आणि 25-19 असं पराभूत करून विजेतेपद पटकावलं. त्यामुळे पंजाबला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तामिळनाडूचा संघ 3ऱ्या क्रमांकावर राहिला. हरियाणाच्या मुलींच्या संघानं तमिळनाडूच्या संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावलं. केरळचा संघ 3ऱ्या क्रमांकावर राहिला. हरियाणाच्या मुलांच्या संघाचा कर्णधार सोनू तर मुलींच्या संघाची कर्णधार सुधा मारेवाल यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशातले 800 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. आणि आता हवामान वृत्त. राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात आज सकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या, तर बागलाण तालुक्यातल्या वटार, मुंजवाड, डांग सौंदाणे आणि चौंदाणे या भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे या परिसरातल्या डाळिंब आणि द्राक्ष या पिकांना फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 47 लघु हवामान केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना हवामानाची पूर्ण कल्पना देण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही अवकाळी पावसानं नवीन वर्षाची सुरुवात झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद शहरासह भूम, कळंब, तुळजापूर तालुक्यातल्या अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं. दुष्काळ सदृश्य गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून हातातोंडाशी आलेलं ज्वारी, हरभऱ्याचं पीक मातीमोल झालं आहे. इथल्या परिसरातल्या थंडीतही आणखी वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. अकोला जिल्ह्यातल्या गांधीग्राम, आगर, वल्लभनगर, गोपाळखेड या गावात जोरदार पाऊस झाला, तर बाळापूर शहर आणि परिसराला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं. बाळापूर शहर, पारस आणि हातरून इथं लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याचं वृत्त आहे, तर पाथोर तालुक्यातल्या तुलंगा, तकारी, पिंपळखुरा, चांगेफळ, खेटरी, शिरपूर आदी गावांमध्ये हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या जिल्ह्यातल्या हरभरा आणि कपाशी पिकाचं नुकसान झालं आहे. तसंच फळबागांचंही नुकसान झालं आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची परिस्थिती का निर्माण झाली आणि ही स्थिती कधीपर्यंत कायम राहणार आहे याविषयी पुणे वेधशाळेच्या उपमहासंचालक डॉक्टर मेधा खोले यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली.
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याकडे जे वारे येत आहेत ते बंगालच्या उपसागराकडून येत आहेत आणि त्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात बाष्प राज्याकडे येत आहे आणि त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये कोकण आणि गुजरातच्या किनारपट्टीलगत एक चक्रवातीय परिस्थिती ज्याला सायक्लोनिक सर्क्युलेशन असं म्हणतात असंही निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर उत्तरेकडून जे वारे वाहतात पश्चिम दिशेकडून त्याच्यामध्येही एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. तर या 3 वेगवेगळ्या परस्परपूरक घटकांमुळे राज्यामध्ये कालपासून ढगाळ हवामान निर्माण झालेलं दिसून येत आहे आणि त्याचबरोबर राज्यात तुरळक ठिकाणी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या 3ही उपविभागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि काही ठिकाणी गारांसह पाऊस झालेला आहे आणि ही जी हवामानाची स्थिती आहे ती या 3 घटकांच्या परस्पर पूरकतेमुळे निर्माण झालेली आहे आणि आजची जर हवामानाची ताजी स्थिती लक्षात घेतली तर हे घटकांची पूरकता आणखी 24 ते 36 तास टिकून राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आज आणि उद्या म्हणजे 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या दोनही दिवशी अशा पद्धतीचा पाऊस राज्यामध्ये अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर हा जो सगळा पावसाचा पट्टा आहे तो पूर्वेकडे सरकेल आणि 3 जानेवारी नंतर पुन्हा एकदा ही ढगाळ हवामान किंवा पावसाची परिस्थिती आहे राज्यातली त्याच्यामध्ये सुधारणा होऊन पुन्हा एकदा आकाश निरभ्र होईल आणि त्याच्यामुळे आता जी किमान तापमानात वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये काहीशी घट होऊन 5 ते 6 जानेवारी नंतर पुन्हा एकदा किमान तापमानात मोठी घट होऊन काही ठिकाणी थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. धन्यवाद डॉक्टर मेधा खोले. पुणे वेधशाळेच्या हवामान अंदाज विभागाच्या उपमहासंचालक डॉक्टर मेधा खोले यांनी आत्ताच आपल्याला राज्यातल्या हवामानाविषयीची माहिती दिली. आणि यानंतर पाहूयात ठळक बातम्या. केंद्रात नवं सरकार आल्यापासून प्रशासन गतिमान, विकास दर आणि औद्योगिक विकास दरात वाढ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, सांबा क्षेत्रातल्या 13 ठाण्यांवर रात्रभर गोळीबार. देशभरातल्या एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम आजपासून थेट जमा होणार. नियोजन आयोग आता नीती आयोग म्हणून ओळखला जाणार. काश्मीरमध्ये भाजपा नेते राज्यपालांना भेटले, सत्ता स्थापन करण्यासाठी घाई नाही, पक्षाकडून स्पष्टीकरण. आणि नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत, शांघायमध्ये मात्र गालबोट, चेंगराचेंगरीत 35 ठार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.